जय भीम जय संविधान। मी अर्जुन वाघ, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शिरपूर, जिल्हा धुळे। आज रोजी बोरनांते या गावी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेले आहे। 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं। दहन केल्याचं मागचं कारण, या मनुस्मृतीने ज्या महिलांना अमानुष्यपणे जे त्याच्यात संविधानात वागणूक दिलेली होती, ज्या पद्धतीनं महिलांना कुठलेही अधिकार नव्हते, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना कुठे बाहेर फिरायचा अधिकार नव्हता, कुठलाही अधिकार आपण जो म्हणतो ज्या माणसाच्या जीवनात जो काही अधिकार असतो ते अधिकार महिलांना नव्हते, ते अशा अधिकारात त्या घाण व्यवस्था त्या मनुस्मृतीने करून ठेवलेली होती। आणि त्या घाण व्यवस्थेला मोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली महिलांना हक्क अधिकार मिळावे म्हणून त्या मनुस्मृतीचं दहन केलं। आजची घडी आहे, त्या महिलांना सुद्धा कळत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे। त्या संविधानामार्फत महिलांनी शिकावं, मोठं व्हावं, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील यासारख्या मोठ्या पदावर जावं, त्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केली की महिलांना सुद्धा समान अधिकार आणि हक्क मिळावे। म्हणून त्या हक्क अधिकार त्या मनुस्मृतीमध्ये न होते, त्या हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत मिळवून दिले। आणि आजच्या घडीत ती ब्राह्मणाची स्त्री असो, ती राजपूताची स्त्री असो, ते दलिताची स्त्री असो किंवा आदिवासीची स्त्री असो, त्या महिलाला पूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे। मी आज आपल्याला हे सांगू इच्छितो मित्रांनो, की जे कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली आहे, ही कामगिरी, हा इतिहास आपण जलवंत ठेवला पाहिजे, हा इतिहास बोलला नाही पाहिजे आणि घरोघरी पोचलं पाहिजे की मनुस्मृतीने काय हीन अवस्था करून ठेवली होती या स्त्रियांची। त्यांना फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी या मनुस्मृतीने दिलेल्या होत्या। त्याच्यामुळे मी आज या होळनांदा गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या मनुस्मृतीचा जाहीर निषेध करतो। जय भीम जय संविधान जय वंचित।